श्रोते हो, भक्तोत्तम भागवताग्रणी श्री एकनाथ महाराज या अभंगात देवाची प्रार्थना करतात। देवा, माझे मन तुझ्या चरणाशी एकाग्र हो, त्या मनाला संसाराच्या संकटात येऊ देऊ नकोस। तुझ्या नामाचे स्मरण आणि संतांचा समागम मला सतत घडव। भलत्यास भ्रमात, गोंधळात, संशयात मी पडणार नाही असे कर। पायाने तीर्थयात्रा आणि मुखाने राम नाम हरिनाम उच्चारण्याचा माझा नियम सिद्धी आहे। याशिवाय माझे काहीही मागणे नाही। तुझी सेवा करण्याची संधी मला मिळवशील। ईश्वराच्या ठिकाणी असलेली आपली भक्ती दृढ व्हावी अशीच भूमिका आहे। आमच्या या पूर्वरेखात भक्ती उत्पन्न होण्याची किंवा भक्ती स्थिर होण्याची साधने कोणती याचाच आपण विचार करणार आहोत। सिद्ध आचार्य म्हणतात, तत्तो विषय त्यागात संग त्यागाच अव्याकृत भजनात पंढरीनाथ महाराज की जय, श्रीदेव खंडोबा भगवान की जय। श्रोते हो, ते भक्ती स्वरूप भगवत प्रेम विषयांच्या त्यागाने आणि वाईट संगाच्या त्यागानेच उत्पन्न होईल। तसेच अखंड भजनाने नामस्मरणाने ते भक्ती स्वरूप उत्पन्न होईल। याकरिता विषय त्यागात महत्वाचे। यातल्या इंद्रियांना भोग देणाऱ्या विषयांचा त्याग हे भक्तीतले पहिले साधन आहे। विषय शब्दाचा अर्थ असा आहे की कवी म्हणतात, विशेषेण सिनोति नाम पुरुषं बध्नाति इति विषयः पुंडलीकवरदे हर विठ्ठल स्वामी माता की जय। श्रोते हो, हे विषय माणसाला गुंतवून ठेवतात, अडकवून ठेवतात, बांधून ठेवतात। हो विषय म्हणजे वाईट कर्म, व्यसने, भोग, निंदा, धर्म, सत्य, वाईट करणे, वाईट बोलणे, चमचेगिरी हे विषय नेहमी दुःख देतात। नको रे बाबा, नको हे विषय। हे विषय अतिशय घातक आहेत। श्री गणेशतम स्तोत्रात या विषयांबद्दल आणि या विषयांच्या दुःखाबद्दल वर्णन केले आहे। कवी म्हणतात, विषय गोड हे गेल्या नुकतीच 22 तारीखला प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना झाली अयोध्येमध्ये। केवढी आनंदाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी, आपल्या भारतासाठी केवढी आनंदाची ही गोष्ट आहे। तर प्रभू श्रीराम जन्मभूमीचा इतिहास जाणून घेऊया। पूर्वी प्राचीन काळात कौशल नावाचं राज्य होतं आणि त्या राज्याची राजधानी होती अवध। कालांतराने तिला अयोध्या असं नाव पडलं। इथेच दशरथ राजांच्या महालात प्रभू श्रीरामांचा जन्म झाला आणि प्रभू श्रीरामांचे पूर्वज विवस्वत आणि त्यांचा मुलगा वैवत्सव मनू यांनी प्रथम अयोध्येत राज्य स्थापित केलं। तेव्हापासून ते महाभारत पर्यंतच्या काळात इथे सूर्यवंशाच्या 44 पिढ्यांनी इकडे राज्य केलं। पण श्रोते हो, सूर्यवंशाची 44वी पिढी म्हणजे शेवटची पिढी ते राजा मात्र अभिमन्यूच्या हाती महाभारताच्या युद्धात मारले गेले आणि अयोध्या उजाड झाली। पण प्रभू
अस्तित्व मात्र तिकडे कायमचं होतं. कालांतराने उज्जैनचा राजा सम्राट चक्रवर्ती विक्रमादित्य हे शिकारी करत असताना अयोध्येमध्ये पोहोचले. विश्रांतीसाठी शरयू नदीच्या काठी एका आंब्याच्या झाडाखाली बसले आणि विश्रांती करू लागले. श्रोते हो, अयोध्या हे फक्त तेव्हा एक जंगल होतं, वन होतं, कोणतीही वस्ती तिकडे नव्हती. तर विश्रांती करत असताना राजा विक्रमादित्य यांना जाणवलं, म्हणजे त्यांना काहीतरी भास, दैवी शक्तीचा भास असल्याचं त्यांना जाणवलं, काहीतरी चमत्कार झाल्याचं जाणवलं. नंतर राजा विक्रमादित्य यांनी या सगळ्या घडल्या प्रकरणाबद्दल तिकडच्या साधू संतांना सांगितलं. नंतर त्या साधू संतांच्या माध्यमातून या राजांना कळलं की ही प्रभू श्रीरामांची अवधभूमी आहे, म्हणजे अयोध्या आहे. श्रोते हो, नंतर या राजांनी, या विक्रमादित्य राजांनी तिकडे विहिरी, तालाव, परत एक भव्य महाल बांधलं आणि एक मंदिर बांधलं. हो, हेच ते मंदिर, प्रभू श्रीरामांचं अयोध्यामधलं मंदिर. आणि नंतर कालांतराने मुघलांचे भारतावरचे हल्ले वाढू लागले. त्यांनी काशी, मथुरा आणि अयोध्या लुटली. तिकडच्या पुजाऱ्यांची हत्या केली, मूर्त्या तोडफोड केल्या. पण एवढी सगळी वादळं सहन करून देखील अयोध्यामधलं प्रभू श्रीरामांचं मंदिर तसंच टिकून होतं. पण 14व्या शतकात मात्र मुघलांनी भारताचा ताबा घेतला आणि त्यांनी अयोध्या आणि राम मंदिर उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमा सुरू केल्या. श्रोते हो, नंतर तिकडे बाबरचा सेनापती, मुघलांचा सेनापती मीरबंकी यांनी अयोध्येत मस्जिद बांधली आणि नंतर मस्जिद आणि राम मंदिर यावर वाद सुरू झाले. नंतर 23 डिसेंबर 1949 रोजी या वादग्रस्त जागेवर प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्त्या आढळल्या. हो, असं कसं? ती मस्जिद आणि हिंदूंच्या देवांचं मूर्ती कशी काय आली तिकडे? आणि या वादाने एक नवीन वळण घेतलं. नंतर 1992 रोजी कारसेवक अयोध्येत दाखल झाले. 11:50 ते मशिदीच्या घुमटावर चढले आणि 4:30 वाजेपर्यंत मस्जिद उद्ध्वस्त केली. श्रोते हो, ही मस्जिद उद्ध्वस्त केल्यानंतर पूर्वीच्या राम मंदिराचे, म्हणजे राजा विक्रमादित्य यांनी बांधलेल्या राम मंदिराचे काही अवशेष तिकडे सापडले. आणि पूर्वी राम मंदिर होतं हे पुराव्यासहित सिद्ध झाले. 5 ऑगस्ट 2020 मध्ये इकडे भूमिपूजन करण्यात आलं श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि नुकतीच 22 तारीखला प्राणप्रतिष्ठापना झाली प्रभू श्रीरामाची, रामलल्लांची. श्रोते हो, आपण खरंच खूप भाग्यवान आहोत, कारण आमच्या पूर्वजांनी हे मंदिर मोडताना, उद्ध्वस्त होताना पाहिलं होतं आणि आपण ते बांधताना बघितलं आणि नुकतीच 22 तारीखला प्राणप्रतिष्ठापना झाली. केवढी भाग्याची गोष्ट आहे ही. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. तर या प्रभू श्रीरामांना सुद्धा खूप वनवास भोगावा लागला. अहो, दुःख ही सगळ्यांनाच असते, हो, कोणाला नसते. तसेच सुखी कोण आहे? आज कोणी सुखी नाही. तर कधी अपयश, तर कधी यश, कधी दुःख, तर कधी सुख हे येतच. कवी म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तोची शोधून पाहे, मना तोची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आपले मनच आपल्याला विषयांच्या बंधनात टाकते आणि दुःखच देते. म्हणून या विषय वासनेतून मुक्त होण्यासाठी नृसिंह भगवान प्रल्हादाला सांगतात की या जगाला सुखी करण्यासाठी मी 2 अमृते तयार केली आहेत. त्यांना सेवन केल्यानं तुमचे मन विषयांकडे, पापांकडे आकर्षित होणार नाही. त्यातील एक आहे कथामृत आणि दुसरा आहे नामामृत. सज्जन हो, जेव्हा जेव्हा तुमच्या मनात विषयांचा, पापांचा प्रवेश होईल, तेव्हा तेव्हा कथामृत म्हणजे हरिकथा ऐका आणि नाममृत म्हणजे नामस्मरण करा. आपले मन हरिनामात गुंतले तर मोक्ष आणि मुक्ती मिळते. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी.
श्रोते हो, पूर्वी साधू संतांचा सर्वच विषय नारायण होता. कसा तर पहा, कवी म्हणतात विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. नावडे धनजन माता पिता, नावडे धनजन माता पिता, नावडे धनजन माता पिता, विषय तुझ्याचा झाला नारायण, विषय तुझ्याचा झाला नारायण, विषय तुझ्याचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण. छोटे हो, पूर्वी साधू संत सतत हरिनामातच गुंतले होते. देवाच्या नामा वाचून त्यांना इतर कोणतीच गोष्ट आवडत नसे. त्यांच्या आई वडिलांसकट त्यांचा विषय नारायण होता. श्रोते हो, आपलाही विषय नारायण झाला पाहिजे. आता नारायण नाही तर आपलं कसं होते तर आपणच तपासून पहा. आपण मृगजळामागे धावताना कर्तव्यातला आनंद विसरतो, स्वतःमध्ये मग्न राहून दुसऱ्यांचा विचार विसरलो, सतत धावताना थोडा वेळ थांबायला विसरलो. हो, जागेपणी सुख मिळवण्याकरिता सुखाने मात्र झोपणं विसरलो. श्रोते हो, या कलियुगामध्ये हरिनाम घेतल्याशिवाय राहूच नका. येता जाता उठता बसता ज्या ज्या वेळी वेळ असेल त्या त्यावेळी हरिनाम घेतले पाहिजे. कवी म्हणतात हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, गोविंद गोपाल हरी नारायण, गोविंद गोपाल हरी नारायण, हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा. या हरिनामामध्ये, या खंडोबाच्या नामामध्ये केवढी ताकद आहे ती पहा. त्या सातेरीच्या नामामध्ये केवढी ताकद आहे ती पहा. एक छोटासा किस्सा सांगते. आपल्या सर्वांना गोंदवलेकर महाराज माहीतच असेल. तर त्या गोंदवल्याची एक बाई आपल्या मुलासोबत विमानाने परदेशात प्रवास करणार होती. तर ती
विमानतळावर पोचली, विमानामध्ये चढली आपल्या मुलासोबत आणि विमानाने उडान घेतली. श्रोते हो, जरासं विमान मध्यांतरला गेल्यानंतर त्यांना कळलं की विमानामध्ये काहीतरी फॉल्ट आहे, विमान डॅमेज झाले आहे. आणि आता काय करणार? अनाउन्समेंट करण्यात आली की विमानामध्ये फॉल्ट आहे, तुम्ही सगळ्यांनी पॅराशूटाचं जॅकेट असतं ते घालून घ्या आणि खाली उडी मारा, कारण आता पर्यायच काही नव्हता. नंतर या गोंदवलेची बाई पण त्या विमानामध्ये होती. तिने पॅराशूटाचं घाई गडबडीने जॅकेट घातलं, बटन दाबला, आपल्या मुलासोबत खाली उडी मारली. श्रोते हो, ती बाई जराशी खाली आल्यानंतर त्या बाईला कळलं की पॅराशूटाचा जो जॅकेटाचा बटन असतो तो सारखा लागलाच नाहीये. आता काय करणार? एवढ्या लांबून खाली पडलं म्हणजे काहीतरी आपलं खरं नाहीये. या बाईने मनात विचार केला, अरे देवा, आता काय करायचं? सोबत मूल आहे, लहानचं मूल आहे, आता काय करू मी? नंतर तिने एकदाच फक्त मनात विचार केला, आता मला जो कोणी तारणार असेल तर तो फक्त माझा राम आहे, हरिनामच आहे. आणि तिने मोठ्याने राम राम, जय श्रीराम, जय श्रीराम, राम राम अशा रामाला हाक मारल्या आणि तिकडे चालूच होतं तिकडे वरती. श्रोते हो, आणि इकडे खाली जमिनीवर एक कापसाने भरलेला ट्रक होता, म्हणजे मोठमोठ्या पिशव्या कापसाच्या त्या ट्रकामध्ये होत्या. आणि ही बाई थेट येऊन त्या ट्रकामध्ये पडली, त्या कापसाच्या ट्रकामध्ये पडली. छोटे हो, पहा केवढा चमत्कार पहा. आता एवढ्या लांबून पडलं म्हणजे काहीतरी दुखापत झाली असणार, पण आपलं मरण तरी टळलं. छोटे हो, पहा आपल्याला संकट खूप असतात हो, पण देवाच्या नामामुळे, देवामुळे ती टळून जातात. आता आजच्या जगात कोणीच सुखी नाहीये, तर या रामनामामध्ये अशी ताकद आहे. श्रोते हो, आता ही जी वाईट व्यसनं आहेत ना, ती आम्हाला नर्तकीसारखी नाचवतात. आणि त्यांनी जर नाचवायला नको असेल तर नर्तकी हा शब्द उलटा करा. काय होतोय? कीर्तन, नामसंकीर्तन करा, म्हणजेच नाम घ्या आणि नाम हा शब्द सुद्धा उलटा करा. काय होतोय? मनापासून नाम घ्या आणि किती लक्ष वेळा जप केला यापेक्षा जपाकडे किती लक्ष आहे आणि त्याहूनही जास्त लक्षाकडे किती लक्ष आहे हे पाहूनच जप करा. छोटे हो, या वाईट विषयांच्या व्यसनातच आपला कितीतरी वेळ वाया जातो. टीव्ही आपल्याला एकाच जागी बांधून ठेवते. आता तो मित्र आला सगळ्यांचा सारखा, त्याच्याशिवाय आणखी कोणच दिसत नाही. फोन त्याच्यामध्ये गुंतलं तर सगळं आपण विसरतो. आता व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या फिल्टरने, स्नॅपचॅटने सेल्फी काढायला 2-3 तास कसे गेले हे कळतच नाही. अपवाद सोडा, आपल्यासारखी बरीच चांगली माणसं आहेतच जे आता इकडे बसून कथा कीर्तन नाही करायला. तर अशा विषयामध्ये आपण आपला वेळ वाया घालवायचा नाही. त्या वेळात घरकाम करायचं, म्हणजे काहीतरी आईला घरामध्ये मदत करायची, रामनाम घ्यायचं, देवाचं नामस्मरण करायचं, खूप काही आहे करायला गेलो तर. अभ्यास करायचा. छोटे हो, नामात गोडी आणण्यासाठी नामच घ्यावे लागते. संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी उत्तम संसार केला. आपल्या बरोबर अनेक लोकांचे संसार उभे केले. ते कशाच्या आधारावर? तर एकमेव साधन हरिभक्ती. छोटे हो, आपण काय करतो, काय बोलतो, आपण जे काय करतो ते आपल्या आई वडिलांना, देवाला तरी आवडेल का याचा सर्वप्रथम विचार करावा. वाईट कर्मामध्ये सुख समाधान नाहीच नाही. छोटे हो, जीवन बदलण्याकरिता भगवी वस्त्रे घालण्याची गरज नाही. मनाचे गुलाम होऊ नका, मनाला गुलाम बनवा. मनाच्या ताब्यात तुम्ही जाऊ नका, मन तुमच्या ताब्यात ठेवा, म्हणजेच त्या देवाच्या, खंडोबाच्या, सातेरीच्या चरणी लावा आणि आपले जीवन धन्य करा. आता आपण जरा वेळ नामस्मरण घेऊया त्या सातेरीचं, त्या खंडोबाचं आणि अध्यानाकडे वळूया. सगळ्यांनी हाताने जोरात टाळी वाजवावी आणि माझ्यासोबत नाम घ्यावं. खंडोबा नेमजला सत्संगारो शरण तुला, खंडोबा नेमजला सत्संगारो शरण तुला.
श्रोते हो, आता आख्यानाकडे वळूया. पूर्वी देवासुरामध्ये म्हणजेच देव आणि असुरामध्ये जे भयंकर युद्ध सुरू होते त्या देव सैन्यांचा राजा इंद्र हा सेनापती होता. तसाच दैत्यांचा महिषासूर नावाचा बलसागर महाप्रतापी असा सेनापती होता. दैत्य सैन्याला बरोबर घेऊन देवांना जिंकून त्याने थोर पराक्रम गाजवला होता. श्रोते हो, आता हा महिषासूर एवढा पराक्रमी कसा होता? तर त्याने ब्रह्मदेवाच्या प्राप्ती करता हजारो वर्ष हरिनाम घेऊन तप केले आणि असा वर मागून घेतला की मला देवांकडून मरण नको, राक्षसांकडून नको, ऋषी मुनींकडून नको, यक्ष गंधर्वांकडून, पुरुषांकडून मला मरण नको, असा महाकठीण वर त्याने मागून घेतला. श्रोते हो, नंतर ब्रह्मदेव म्हणाले, अरे महिषासुरा, अरे मरणे अटळ आहे, तू आता बलवान आहे, पराक्रमी आहे, सर्वांना अजिंक्य आहे हे खरं, पण एवढीशी साधीशी गोष्ट तुला कशी कळत नाही? मरणे अटळ आहे, जन्माला आलेल्याला मरावेच लागते. ऑल आर सब्जेक्टिव्ह टू दॅट. तुला जर का या सर्वांकडून मरण नको असेल तर एक स्त्री तुला मारणार. हो, महिषासूर आनंदाने म्हणाला, काय एक स्त्री मला मारणार? हो ब्रह्मदेव, काय सांगतात, माझी मस्करी करतात. ती साधीची स्त्री मला मारणार? शक्यच नाही. हो, तिला ताकद कुठे आहे, शक्ती कुठे आहे? मी असा बलवान आहे, पराक्रमी आहे, सर्व देवांना अजिंक्य आहे, मी पुरुषांना अजिंक्य आहे, आणि ती एक साधीशी स्त्री, ती ताकद नसलेली, काय नसली, ती मला मारणार? हो, काय तुम्ही सांगता हो ब्रह्मदेव, शक्यच नाही. आता मला मारणाऱ्या या जगात कोणीच नाही, मी अजिंक्य आहे, अमर आहे. श्रोते हो, स्त्री काही मला मारू शकत नाही असा महिषासुराचा गैरसमज होता. हो, स्त्रीनेच तर अनेक सतपुरुषांना जन्माला घातलेले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीची महती, ख्याती, किंमत खूप मोठी आहे. आता विद्येची देवता सरस्वती ही एक स्त्रीच आहे. तसेच धन म्हणजे पैसा, धनाची देवता कोण? धनाची देवता लक्ष्मी. आणि शक्तीची देवता कोण? हो, शक्तीची देवता दुर्गा. या चराचर सृष्टीमध्ये ज्ञान, धन, शक्ती, पैसा यांच्या देवता स्त्रियाच तर आहेत. म्हणून स्त्री ही असामान्य अशी गणली गेली आहे. पण या उलट घरातली स्त्री जर अनौत असेल, अहंकारी असेल, पापी असेल, दुष्ट असेल, अतिथींचे आदरातिथ्य न करणारी असेल, गावात लावालावी भांडणारी असेल, तर अशा स्त्रीमुळे घराण्याची वातावरण होते. अनलिमिटेड फोनमध्ये गुंतलेली असेल, मोबाईलमध्ये बोलणारी असेल, जिला हरिनाम घ्यायला, कथा कीर्तनाला जायला आवडत नाही अशीच असेल. श्रोते हो, अपवाद सोडा, मी तुम्हाला म्हणत नाही, तुमच्यासारख्या बऱ्याच चांगल्या स्त्रिया आहेत जे आता इकडे बसून कथा कीर्तन करायचे. तर काही स्त्रिया आपल्या मुलांना चांगले संस्कार सुद्धा देत नाही. अहो, नामदिंडीत नाचण्याचं सुद्धा काम करीत नाही. तर अशा स्त्रीमुळे घराण्याची वाताहत होते. म्हणून दुर्गा, द्रौपदी, अंजनी, सीता, रुक्मिणी अशा देवता स्वरूपी स्त्रियांचा आदर्श आपण सर्व स्त्रियांनी घ्यावा आणि आपल्या घराण्यातील, कुटुंबातील एकता, आपुलकी, आदरभाव, भक्ती, प्रेम वाढवावे. श्रोते हो, एखादी स्त्री जर घरचे काम करत असताना सतत हरिनाम, रामनाम, खंडोबाचं नाव, साखरेचं नाव घेत असेल तर त्या स्त्रीला वेगळं मंदिरात जाण्याची गरज नाही. म्हणजे जी मुक्ती योग्याला मिळते तीच मुक्ती अशा स्त्रियांनाही मिळेल. श्रोते हो, स्त्रीची ताकद, स्त्रीची शक्ती आज आपल्याला या कीर्तनातून कळणार आहे. हो, त्या महिषासुराला वाटले स्त्री माझं काहीच बिघडू शकत नाही, ती मला काहीच करणार नाही. हो श्रोते हो, आज आपण पाहतो कितीतरी स्त्रिया पतिव्रत आहेत, सत्याचे पालन, धर्माचे पालन करणाऱ्या आहेत. काही स्त्रिया प्रापंचिक, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. आता जिजामातेचा आदर्श आपण घेतो. अहिल्याबाई होळकर, राणी चन्नम्मा, तारा राणी, सिंधुताई सपकाळ, झाशीची राणी अशा अनेक महान स्त्रिया हल्लीच्या काळात होऊन गेल्या.
तर अशा स्त्रियांचा आदर्श आपण सर्व स्त्रियांनी ठेवा. तसंही तुमच्या आमच्यामध्ये बऱ्याच स्त्रिया आहेतच जी आता इकडे बसून कथा कीर्तन ऐकत आहेत. एका हिंदी कवीने म्हटले आहे, नारी निंदा मत करो नारी नर की थान, नारी निंदा मत करो नारी नर की थान, जिस खानी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान, जिस खानी से पैदा हुए राम कृष्ण हनुमान. श्रोते हो, प्रत्येकाने लक्षात ठेवावे की कुणीही कुणालाही कमी लेखू नये. हो, महिषासूर सतत स्त्रीला कमी लेखत होता, म्हणूनच तर त्याने ब्रह्मदेवाकडून आपल्याला कुणास करून मरण नको असा महाकठीण वर मागितला होता. श्रोते हो, या महिषासुराच्या वडिलांचे नाव ब्रह्मासूर आणि त्याचा जन्म महिषीपासून म्हणजेच म्हशीपासून झाला होता. म्हणून तो महिषासूर सर्व देवावर त्याने सत्ता मिळवली होती. कवी म्हणतात, समरी असुर पराजित, समरी असुर पराजित, अमरासह अमरपती पितामह ते, अमरासह अमरपती पितामह ते, जाती हरिहरा सन्निध, जाती हरिहरा सन्निध, निष्प्रभे शत्रुनी पितामह ते. श्रोते हो, रणांगणावर असुरांकडून पराजय झाला असता देवगणांसह अमरपती इंद्र आणि ब्रह्मदेव यांचे देश त्या दुष्ट महिषासुराने काढून घेतले. इंद्रादी देव निस्तेज झाले, निष्प्रभ होऊन ते हरिहरांजवळ आले आणि म्हणाले, हे हरिहरानो, सूर्य चंद्र इंद्र अग्नी वायू पवन यम तसेच लोकपाल या सर्वांचे देश त्या दुष्ट महिषासुराने काढून घेतले आहे. यज्ञ भक्ती नामस्मरण कीर्तन भजन संपण्याची स्थिती आली आहे. भेदभाव आसुरी वृत्ती वाईट वागणपणा सगळं वाढले आहे, केव्हा वाढले आहेत. तो महिषासूर उन्मत्त झाला आहे, मरोन्मत्त झाला आहे. कवी कामदा या पदामध्ये वर्णन करतात, महिषदत्त तो बहुत मादला, महिषदत्त तो बहुत मादला, देवची कुणी इंद्र जाहला, देवची कुणी इंद्र जाहला, महिषदत्त तो बहुत मादला. दुनिया त्यासी दंडी रे, दुनिया त्यासी दंडी रे, देवनायका तुझी रचले, देवनायका तुझी रचले, महिषदत्त तो बहुत मादला, महिषदत्त तो बहुत मादला, बहुत मादला, बहुत मादला. श्रोते हो, महिषासूर किती उन्मत्त झाला होता तो पहा. हो, उन्मत्तपणा सर्वांनाच घातक आहे. आपणही उन्मत्तपणा सोडून दिली पाहिजे, नाहीतर आपली स्थिती त्या महिषासुरासारखी व्हायची. नंतर श्रोते हो, सगळे देव एकत्र येऊन भगवान विष्णू शंकर ब्रह्मदेव यांची प्रार्थना करू लागले. तेव्हा देवा हो आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. श्रोते हो, ही प्रार्थना ऐकता क्षणी हरिहरांना त्या दुष्ट महिषासुराचा भयंकर राग आला, देवांना राग आला. त्या रागाबरोबर सर्व देवांच्या मुखातून तेज बाहेर पडू लागले आणि पाहता 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 त्या तेजाचा एक सुंदर असा गोलाकार तयार झाला. श्रोते हो, सर्व देवीचा शक्तीचा अंश त्या तेजाच्या गोलाकारात होता आणि नंतर पाहता 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 त्या तेजाच्या गोलाकाराचे
रूपांतर एका सुंदर अशा स्त्रीमध्ये झाले. हो, ती सुंदर अशी ती स्त्री रूपाने, तेजाने, कांतीने प्रसन्न दिसत होती. सर्व देवांच्या तेजाने प्रकटलेली ही देवी शिवदुर्गा, त्रिगुणात्मिका, महाभवानी, महासरस्वती देवी होती. श्रोते हो, अशा या देवीला पाहून सर्वांना फार आनंद झाला. भीती, संकट, दुःख दूर दूर होण्याचे संकेत त्यांना मिळाले. श्रोते हो, नंतर सर्व देवांनी या देवीला वेगवेगळी शस्त्रास्त्रे दिली. कवी म्हणतात, अस्त्राण्यनेक रूपाणि तथा भेदं चलञ्चलम् अमलान पंकजामाला शिरस्तु रतिचापरा. बोला खंडोबा भगवान की जय, सातेरी माता की जय. श्रोते हो, पिनाकधारी शंकराने देवीला त्रिशूळ दिला, वरुणाने पाश दिले, इंद्राने वज्र दिले, अग्नीने शक्ती दिली, सूर्याने तेज दिले, वायूने देवीला तलवार ढाल दिली, विश्वकर्म्याने देवीला वाहन म्हणून सिंह दिला. छोटे हो, देवीला फरसा दिला, हिमालयाने देवीला सिंह दिला, क्षीरसागराने देवीला सर्व अलंकार दिले. हो, कालाने कालदंड दिला आणि अवश्य ती अष्टदश भुजांची देवी म्हणजे 18 भुजांची देवी शस्त्रास्त्रांनी संपन्न झाली. कोणती शस्त्रे होती ती पहा. शंखं चक्रं गदां शक्ती हलञ्चलं सलायुधं केतकं तोमरं चैव परशुपाशमेव च. बोला दुर्गा देवी माता की जय. श्रोते हो, अशी ही देवी शस्त्रास्त्रांनी संपन्न झाली. सर्व देवांच्या तेजामुळे प्रकटलेली ही देवी शस्त्रास्त्रांनी संपन्न झाली. श्रोते हो, या देवीच्या रूपाचे, तेजाचे वर्णन दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केले. अहो, त्या दुर्गेनं अशी गर्जना केली, अशी गर्जना केली की आकाश मला दुमदुमून सोडले, सागर झोपाळून आला, पर्वत थरथर कापू लागले. त्रिभुवन डणाडून टाकणाऱ्या त्या गर्जनेनं सर्व जग भयभीत झाले. हो, राक्षसांना भीती वाटली, महिषासूर घाबरला. सिंहारूढ अशा या देवीचे भव्य, दिव्य, उग्र, तेजस्वी रूप पाहत सर्व देवांनी तिचा जय जयकार केला. कवी म्हणतात, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. बोला दुर्गा माता की जय, सातेरी ब्राह्मणी माता की जय. श्रोते हो, अशा या देवीला पाहून सर्व देव नम्र होऊन, नतमस्तक होऊन तिच्याशी प्रार्थना करू लागले की देवी आम्हाला या संकटातून वाचव, आम्हाला या संकटातून मुक्त कर. त्या दुष्ट अशा महिषासुराला ठार कर देवी, ठार कर. सर्व भक्तांचे कल्याण करणारी महामाया आता देवी तूच आहे, तूच आम्हाला या आसुरी संकटातून मुक्त कर देवी, आम्हाला वाचव, आम्हाला वाचव. श्रोते हो, अशी सगळे देव मिळून देवीची प्रार्थना करू लागले. नंतर या देवीच्या गर्जनेनं सर्व राक्षसांना भीती वाटली. महिषासूर अचंबित झाला आणि म्हणाला, अरे, मी या पृथ्वीचा राजा असताना ही गर्जना कोणी केली? कोण आहे तरी कोण? सर्व पुरुषांना मी अजिंक्य असताना, सर्व देवांना अजिंक्य असताना ही गर्जना कोण करताय? कोणाची एवढी हिंमत झाली आहे? कोण आहे तरी कोण? श्रोते हो, असे म्हणून त्याने आपल्या दूतांना सांगले की चला रे आणि कोण आहे ते पहा. नंतर सगळे दूत वेगवेगळे शस्त्रास्त्रे घेऊन कोण आहे ते पाहण्यासाठी निघाले. कोण आहे रे तिकडे, कोण आहे तिकडे असे म्हणून आवाजाच्या दिशेने धावू लागले. तो समोर जगदंबेला त्यांनी पाहिले. हो श्रोते हो, या देवीला पाहून ते पाहतच राहिले. पण खरोखर या दुर्गा देवीची ताकद, शक्ती, सामर्थ्य एवढे मोठे जणू ती आकाशाला टेकली होती. कवी एका सुंदर अशा पदामध्ये वर्णन करतात, शरण भारे वसुमती
श्रोते हो, अशी ही देवी. नंतर या दुर्गा देवीचे सामर्थ्य पहा, केवढी सामर्थ्य पहा. या दुर्गा देवीने 9 रूपे घेतलेली आहेत आणि तिची 9 रूपे दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केलेली आहे. श्रोते हो, आपल्याला ही देवी कळली पाहिजे. देवी होऊन देवीला भजा, शिवम भूत्वा शिवम यच्चेत. श्रोते हो, नंतर हे सगळे दूत तिकडे गेले, देवीकडे गेले आणि देवीला बघून पाहतच राहिले आणि मनात कसा विचार करतात पहा, की ही इतकी सुंदर आहे, सोज्वळ आहे, सुरेख आहे, तर आमच्याच राजाला ही राणी म्हणून शोभेल. श्रोते हो, असा विचार करून ते पुन्हा महिषासुराजवळ आले आणि देवीचे वर्णन करू लागले की राजा, ती ना एवढी सुंदर आहे, सुरेख आहे, सोज्वळ आहे, तुम्हालाच ती राणी म्हणून शोभेल. ही संधी, सुवर्ण संधी चुकवू नका महाराज, तुम्हालाच ती शोभेल. श्रोते हो, हे ऐकल्याबरोबर महिषासुराला देखील फार आनंद झाला आणि तो म्हणतो कसा, असं असेल, मला जर का ती शोभणारी आहे तर तिला जाऊन मागणी घाला. नंतर हे सगळे दूत पुन्हा देवी जिकडे होती तिथे आले आणि म्हणाले, हे देवी, आपण सर्वजण महिषासुराचे दूत आहोत. आमचा राजा महिषासुर ना मोठा पराक्रमी आहे, बलवान आहे, सर्व पुरुषांना ते अजिंक्य आहेत, सर्व देवांचा पराभव त्यांनी केलेला आहे. तेव्हा आमच्या राजाशी तुम्ही विवाह करावा अशी त्यांची इच्छा आहे. श्रोते हो, नंतर हे सगळं जगदंबेनं शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर म्हणाली, ठीक आहे, तुमच्या राजाशी मी विवाह करावा अशी त्यांची इच्छा आहे ना, ठीक आहे, पण माझी एक अट आहे, ऐका. जो कोणी मला युद्धात जिंकेल त्याच्याशीच मी विवाह करणार. श्रोते हो, नंतर ही देवीची अट जाऊन महिषासुराच्या दूतांनी महिषासुराला सांगितले आणि नंतर काय, नंतर महाभयंकर अशा युद्धाला सुरुवात झाली. कित्येक लक्षावधी राक्षस, कित्येक गजावर, कित्येक अश्वावर, कित्येक घोड्यावर बसून, असुर दल रथावर बसून देवीशी युद्ध करू लागले. खूप महाभयंकर असं युद्ध झालं. नंतर या देवीने सर्वांना ठार केले. हो, नंतर महिषासुराचा सेनापती चिक्षुर नावाचा असुर हजारो सैन्य घेऊन देवीशी युद्ध करायला आला. सोबत चामर दैत्य, महाअनुदैत्यही होते. त्यांनी महाभयंकर असं युद्ध केलं. नंतर काही वेळातच देवीने त्यांना ठार केलं. तेव्हा 60 लाख रथस्कार घेऊन बष्कल नावाचा असुर देवीशी युद्ध करायला आला. तिने महाभयंकर असं युद्ध केलं. इकडून देवी वाट सोडते आणि तिकडून तो, असे करता करता काही वेळातच देवीने या असुराला ठार केले, त्याला मारले. तेव्हा 5 लाख सैन्य घेऊन विराट नावाचा असुर देवीशी युद्ध करायला आला. सोबत चामर, भिन्नीपाळ, पटतीश, गदा, शक्ती यांच्या प्रहराने तो देवीशी युद्ध करायला आला. नंतर श्रोते हो, या देवीने सर्वांनाच ठार केले. ही देवी खूप चांगली होती, असुरांचा संहार करणारी होती. सर्व देवांच्या तेजामुळे प्रकटलेली ही देवी होती. तर श्रोते हो, देवीच्या नवरात्र उत्सवात देवी 9 रूपामध्ये प्रगट होते. तिचं वर्णन पाहूया. प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रि च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तितः. उत्कान्यतानि नामानि ब्रह्मणैव महात्मनः. बोला जगदम्बा ब्राह्मणी साध्वी माता की जय, खंडोबा माता की जय. देवीचे कार्य दुष्टांचा संहार करणे आणि भक्तांचे कल्याण करणे हेच आहे. तेव्हा हे सगळे चालू असताना रक्तबिष नावाचा असुर देवीशी युद्ध करायला आला. श्रोते हो, ज्यावेळी याला एक वरदान होतं, ज्यावेळी त्याच्या शरीरातून रक्त सांडायचे त्यावेळी त्या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून
नवीन रक्तबीज तयार व्हायचे असे त्याला वरदान होते. त्याने शंकराच्या प्राप्तीकरता हजारो वर्ष तप केले आणि असा हा महाकठीण वर मागून घेतला होता. क्रोधाने तो देवी बरोबर युद्ध करायला आला. हो, देवीने काही वेळातच त्याला छिन्न विच्छिन्न घायाळ केला आणि त्याचबरोबर त्याच्या शरीरातून रक्त सांडू लागले आणि त्या रक्तापासून नवीन रक्तबीज राक्षस तयार झाले. तो काही मरेना. या सगळ्यांनी राक्षसांनी देवीच्या अंगावर धावा घेतला. हे पाहून देव सुद्धा घाबरले. नंतर या देवीने 2 रूपे घेतली, चंडिकेसन आणि कालीदेवी. चंडिकेने कालीदेवीला सांगितले की तू तुझे तोंड मोठे करून नवीन तयार होणाऱ्या रक्तबिशांना खाऊन टाक, त्यांचे रक्त पिऊन टाक, त्यांना ठार कर. नंतर छोटे हो तसंच घडलं. या चंडिकेने रक्तबिशाला ठार केलं आणि आता मात्र रक्तबिश मरण पावला. सर्वांना आनंद झाला. देवांनी पुष्पावृष्टी केली. तेव्हा आपले सैन्य क्षीण होत चालल्याचे पाहून अत्यंत क्रोधाने थरथरू लागला. महिषासूर अत्यंत क्रोधाने थरथरू लागला, कापू लागला. त्याने आपल्या महिष या नावाप्रमाणे आपला आकार केला, रेडा केला आणि रेडा होऊन तो युद्धभूमीवर युद्ध करायला आला. शेवटी हो, तो काही आपला शेतातला रेडा नव्हे, पण आता शेतात तरी कुठे रेडे आहेत. सगळे रेडे ठिकाण टेकडे बसलेले आहेत. हे छोटे रेडे, तो मोठा रेडा. आपल्या खुराने तो पृथ्वीला आदर देत असे. मोठमोठे पर्वत उपटून टाकण्याची त्याच्यात ताकद होती, शक्ती होती आणि त्याने तसंच केलं. आपल्या खुराने भूतल चूर्ण करून टाकली, मोठमोठे पर्वत उपटून टाकले आणि क्रोधाने तो देवी बरोबर युद्ध करायला आला. छोटे हो, युद्ध करताना त्याने अनेक रूपे घेतली. सिंह झाला, महिष झाला, रेडा झाला, गज झाला आणि गजाकार धारण करून त्याने देवीचे वाहन सिंह याला ओढून मोठ्याने गर्जना केली. छोटे हो, हे सर्व लक्षात येताच त्या देवीनं त्या गजाची म्हणजेच महिषासुराची सोंडच कापली आणि त्याबरोबर तो पुन्हा महिषासूर झाला, रेडा झाला आणि देवीशी युद्ध करायला लागला. छोटे हो, या देवीने अनेक असुरांचे ठार केलेले आहेत. मंत्रीनं मुद्रीवर्य ताम्रकाचा अंत केला, अंधकासुराला ठार केले. आणि नंतर छोटे हो, जेव्हा महिषासुराचा मृत्यू जवळ आला त्यावेळी देवीने त्याच्या पायावर आपले पाय ठेवला, त्याच्या मस्तकावर म्हणजे मानेवर आपला पाय ठेवला आणि म्हणाली कशी, महिषासुरा, आज या रणांगणावर मी तुझा वध करणार, मी तुला ठार करणार, आज तुझं मरण होणार, माझ्या हातून मरण होणार. आणि देवीने जोरात त्याच्या मानेवर आपला पाय ठेवला. छोटे हो, पाय ठेवल्याबरोबर महिषासुराने मोठ्याने देवीच्या नावाने गर्जना केली. तो देवीला शरण केला. छोटे हो, महिषासूर देवीला शरण केला आणि म्हणतो कसा, देवी, आता तुझ्या हातून मला मरण मिळणार, हे माझं मोठं भाग्य आहे. माझ्यासारखा भाग्यवान आता देवी कोणीच नाही. तुझ्या हातूनच मला मरण मिळतं, हेच माझं मोठं भाग्य आहे देवी, मोठं भाग्य आहे. आता मला जगण्याचीही इच्छा नाही, कशाचीच इच्छा नाही देवी. छोटे हो, हे ऐकल्याबरोबर देवी महिषासुरावर प्रसन्न झाली आणि म्हणाली, महिषासुरा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. फक्त मृत्यूचे अभय सोडून तुला पाहिजे तो वर माग. छोटे हो, नंतर महिषासूर म्हणाला, देवी जगदंबे आई, माझ्या देवी, माझी फक्त एवढी शेवटची एकच इच्छा आहे. तुझ्या नावाशी माझं नाव जोड, माझा उद्धार कर देवी, माझा उद्धार कर. आणि छोटे हो, देवीने तथास्तु म्हटले. आपला जोरात पाय दाबला आणि महिषासुराला ठार केलं. आणि त्याच वेळेपासून देवीला महिषासुरमर्दिनी हे नाव पडलं. बोला महिषासुरमर्दिनी माता की जय. नारायण
नमस्कार. मला इथे कीर्तन सांगण्याची संधी दिल्याबद्दल या महोत्सवात मी तुमची अत्यंत ऋणी आहे. तसेच आम्हाला इथे आमंत्रित केलं म्हणजे स्वतःहून आम्ही सांगितलं होतं की आमची अशी इच्छा आहे ते कीर्तन सादर करायची. तर आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल शंकर जाधव सर यांची मी अत्यंत ऋणी आहे. तसेच तुमच्यासारखे प्रेक्षक खूप छान वाटलं. जेव्हा माझ्या हातात ती जाहिरात आली कीर्तनाची तेव्हा मला आश्चर्यचकित वाटलं. अरे बापरे, एवढे मोठे म्हणजे एवढे मोठमोठे प्रोग्राम इकडे होतात. खरंच खूप आनंद झाला. मी तिकडे गोव्याच्या माणसांना पण सांगितलं, अरे बघा पहा किती कार्यक्रम करतात. आम्हाला म्हणजे ती चपाई वगैरे काहीतरी नृत्य होतं, त्यांचं नाव सुद्धा माहीत नाही आणि अशा ठिकाणी असे कार्यक्रम होतात. खरंच खूप बघून चांगलं वाटलं. तर श्रोते हो, या कीर्तनामध्ये काही चुकलं असेल तर ते माझं आहे आणि काही चांगलं झालं असेल तर ते माझ्या गुरुजनांचं असेल. मी श्वासबावजे गोरेपुंडा यांच्याकडे कीर्तनाचे धडे घेत आहे. तसेच या कीर्तनातून कोणच्या मनामध्ये काहीतरी खटकलं वगैरे असेल तर मला खरंच क्षमा करा. फार वर्ष झालेली नाही, मी आणखीच कुठेतरी शिकते. तर आज मला साथीला असं म्हणत नाही कारण तेवढी माझी योग्यता नाही आहे. हे माझे गुरु आहेत ज्यांच्याकडे मी पहिल्यांदा सा लावला, सा म्हणून. तर या गुरूंकडे साथीला मी म्हणत नाही कारण माझी तेवढी पात्रता म्हणजे योग्यता नाही आहे. खरंच खूप मोठे सर आहेत. हार्मोनियमवर खूप छान पद्धतीने पायपट्टी म्हणजे हार्मोनियम वाजवली त्यांनी. तसेच तबल्यावर माझे बाबा अर्जुन आरुणेकर आणि इकडे व्हायोलिन वादक. माझा खूप पहिला अनुभव होता व्हायोलिन सोबत. खरंच खूप छान वाटतं. सर खूप छान. धन्यवाद. तसंच आमचा इकडे आवाज छान पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवला. इकडचे ते सामान कुठे तर त्यांची पण मी ऋणी आहे. धन्यवाद.